नमस्ते, संध्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आजची रेसिपी आहे पौष्टिक नाचणीचं सूप। तर उन्हाळा भरपूर कडाक्याचा चालू झालेला आहे, तर यामध्ये ना शरीराला थंडावा देणारं असं पेय म्हणजे नाचणीचं पौष्टिक सूप आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। इथे मी भांड्यामध्ये 1 चमचा तेल घेतलेलं आहे, तर तुम्ही तेलाऐवजी तूप घेतलात तरी देखील चालेल। तेल गरम होते तोपर्यंत इथे पिठाचं मिश्रण बनवून घेते। त्यासाठी 2 चमचे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यासाठी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे आणि छान आता पातळ असं मिश्रण करून घेणार आहे। याचं कारण असं आहे की जेव्हा आपण सूप बनवायला गरम पाण्यामध्ये हे पीठ जेव्हा मिक्स करतो तर त्याच्या गाठी होत नाहीत, व्यवस्थित प्लेन असं सूप तयार होतं। त्यासाठी असं मिश्रण बनवणं महत्त्वाचं आहे। तर मिश्रण तयार झालेलं आहे आणि तेल देखील गरम झालेलं आहे। तर गरम तेलामध्ये थोडेसे जिरे घालते आणि चिमूटभर हिंग। तर जिऱ्याने ना खूप छान असं या सूपला फ्लेवर येतो आणि कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत। मोजक्याच साहित्यामध्ये खूपच चविष्ट चवदार अशी हा सूप तयार होतो। तर थोडा वेळ परतून घेतल्याच्या नंतर यामध्ये घालते 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या बारीक कापून घेतलेल्या। मोठा लसूणची पाकळी असेल तर 1च घाला, छोटे असतील तर 2 घाला। लसूण देखील छान अशा लाल रंगावर परतवून घेतलेला आहे। तर यामध्ये आता घालत आहे पाणी। तर पाण्याचं प्रमाण आहे ना, मी 2 वाटी पाणी घालत आहे। तर कधी जास्त देखील लागू शकतं। तर एकूण ना 3 ते 3.25 वाटीमध्ये छान असं सूप तयार होतं। चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे। घेतलेल्या पाण्याच्या प्रमाणामध्ये सूप आहे ना एकदम बरोबर तयार होतं, जास्त घट्ट किंवा पातळ बनत नाही। तर पाण्याला देखील ना आता छान अशी उकळी निघालेली आहे। तर आता तयार करून घेतलेलं पिठाचं मिश्रण आहे ना गॅस बारीक करून उकळीमध्ये एकजीव करून घेत आहे। तर मिश्रण आहे ना एकसमान हलवून घेतल्याच्या नंतर म्हणजे काय होतं, त्याच्या गुठळ्या होत नाहीत। नाहीतर गॅस मोठा ठेवला आणि पीठ घातल्याच्या नंतर त्याच्या गुठळ्या लगेच तयार होतात, मग ते एकजीव होण्यासाठी वेळ लागतो। तर एकदम बारीक गॅसवर आता छान अशी उकळी काढून घेतलेली आहे। तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं सूप दिसत आहे, त्याला एक प्रकारची अशी चकाकी आलेली आहे। तर हे सूप आहे ना उन्हाळ्यामध्ये शरीरामध्ये थंडावा देतं आणि नाचणीचे भरपूर असे पदार्थ खाल्ले जातात उन्हाळ्यामध्ये, त्यापैकी एक हे नाचणीचं सूप। तर कधी पिले नसतील तर एकदा नक्की करून बघा, खूपच अप्रतिम चवीला लागतो। वरून थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे। तर सूप आहे ना एकदम आता तयार झालेलं आहे। तर सूप व्यवस्थित शिजले की नाही हे कसं ओळखायचं, तर पहा चमच्यावर मी तुम्हाला दाखवते। अशा प्रकारचं झाल्याच्या नंतर सूप आहे ना एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे आणि पीठ आहे ना नाचणीचं व्यवस्थित शिजलेलं आहे। तर ह्या उन्हाळ्यामध्ये नक्की हे सूप बनवून पिया। तर खूपच सुंदर आणि पौष्टिक आहे, चवीला देखील अप्रतिम आहे। तुमच्या घरामध्ये जर आजारी माणसं कोणी असतील तर त्यांना हे सूप नक्की द्या। लहान मुलं मोठी माणसं कोणी हे सूप घेऊ शकतं। पचायला देखील हलका आहे आणि शरीराला देखील थंडावा देणारा आहे। तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। तुमच्या मित्रपरिवारामध्ये नातेवाईकांमध्ये नक्की व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।